पृथ्वीवर काहीतरी घडण्याची शक्यता वाटते, म्हणून स्वामी तीन नजरेने पाहत आहेत. होय माते, मला देखील असं दिसत आहे. होय पार्वती, होय बाळ गणेश, या दूरदृष्टीमध्ये मला एक विघ्न दिसत आहे. या पृथ्वीवर असुर जन्माला येणार आहे आणि तो सर्वत्र आक्रमण करणार आहे. अगं माते, आम्हा देवांचे एक कामच ते आहे, या पृथ्वीवरील असुरांना वर देणे आणि त्या संकटाचे निवारण करणे. होय बाळ गणेश, या पृथ्वीवर असुर आहेत म्हणूनच देव आहेत. असुरांना ठार करणे व आपले देव पण निर्माण हेच आपले काम आहे. अशी माझी मनोकामना आहे. तिलोत्तमा, हे तिलोत्तमा,
अशी माझी मनोकामना आहे. नृत्य रंगते तमानारीचे नृत्य रंगते दरबारी धर्माचे मनोरमते दरबारी धर्माचे मनोरमते नृत्य रंगते तमानारीचे नृत्य रंगते दरबारी धर्माचे मनोरमते दरबारी धर्माचे मनोरमते नृत्य रंगते नृत्य रंगते दरबारी मनोरमते दरबारी धर्माचे मनोरमते तमानारीचे नृत्य रंगते तमानारीचे नृत्य रंगते दरबारी धर्माचे मनोरमते दरबारी धर्माचे मनोरमते आणि देवी तिलोत्तमाचा पुत्र आहेस. तुला या त्रिभुवनात अंगलासुर असे ओळखले जाईल. जा बाळ, सर्वत्र सुखाने शांतपणे संचार कर. सर्व देवांना युद्धाचे आव्हान करतोय. देवानो, या सर्व पृथ्वीवर तुमचे राज्य आणि आमासुरांवर तुम्ही अन्याय केलात. म्हणूनच हा यमपुत्र नलासुर सर्व देवांना युद्धाचे आव्हान करताय. शिवकारा आव्हान देवानो. नारायण नारायण चला हो पंढरी जाऊ. चला
देव ऋषी नारद आज एकाएकी देवगण सोडून असुरांच्या राज्यात आपले आगमन. नारायण नारायण. वा 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 वा. देव ऋषी नारद आज असुरांच्या राज्यात आपले आगमन झाले म्हणजेच नक्कीच काहीतरी शिवार्थ असणार. नारायण नारायण. अरे अण्णा सुरा असं काहीच नाही. मुनिवर्य आपली सेंडी सांगते आम्हाला. नारायण नारायण. अरे अण्णा सुरा खरंच असं काहीच नाही. मुनिवर्य जे का असेल ते कथन करा, कथन करा. नारायण नारायण. अरे अण्णा सुरा तू या असुरांचा राजा आहे, परंतु या त्रैलोक्यामध्ये देव देवतांचे राज्य आहे. नारायण नारायण. हे समासुराला नाही सण झाले. माझ्या पूर्वजांवर अन्याय केला या हरामखोर देवाने. म्हणूनच सर्व देवांनाच युद्धाचे आव्हान करणार होतो, पण त्या क्षणी आपल्याच आगमन झाले. नारायण नारायण. अरे अण्णा सुरा तुझ्या पूर्वजांना झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचा असेल आणि सर्व देव देवतांना जर युद्धाचा आवाहन करायचं असेल तर तुला शांत बसून चालणार नाही. नाही शांत तर बसणारच नाही. हा यमाचा पोर आहे. या देवाने माझ्या पूर्वजांवर केलेल्या अन्यायाचा बदला घेण्याविना कदापि शांत बसणार नाही. नारायण नारायण. मग सांगा या यमाच्या पोराचे आव्हान स्वीकारणारा असा कोणता देव आहे तो? नारायण नारायण. अरे अण्णा सुरा असा अमरावतीला जा, इंद्र देवाला युद्धाचा आवाहन कर, इंद्र देवाला युद्धात पराभूत कर. पण हो इंद्र देवाच्या भेटीसाठी गरुडावर स्वार होऊन वैकुंठपती विष्णुदेव येत आहेत. तर वैकुंठपती विष्णुदेवाला देखील तेथे युद्धाचा आवाहन कर, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले जातील आणि एकाच वेळेला दोन दोन राष्ट्रांचा राजा होशील. नारायण नारायण. तो वैकुंठपती विष्णुदेव हो महाकपटी विष्णूने आमच्या भस्मासुराला आपल्याच मस्तकावर हात ठेवून भस्म करण्यास प्रवृत्त केले. याचा बदला घेईल हा यमाचा पोर बदला घेईल. नारायण नारायण. अण्णा सुरा या गोष्टीला जास्त विलंब लावू नकोस, नाही तर या त्रैलोक्याचा राजा होणं हे फक्त तुझं स्वप्न राहील. स्वप्न? हो
देव ऋषी नारद अमरावतीवरच या. युद्धाची मजा तर घ्या. ठीक आहे. पहा देवानं कसे स्थळ की पळा करून सोडतो. आजवर तुम्ही माझा पराक्रम पाहिला नाही. अमरावतीवर आमचा पराक्रम पाहण्यासाठी या. नारायण नारायण. देवदेवताने सांगितलेली कामगिरी तर आपण पार पाडली. चला आता देव आणि दानव यांच्या युद्धाचा आनंद घेतला पाहिजे. नारायण नारायण नाही रे नाही कुणाच कोणी अंती दाचिल एकलच प्राण्यान तू माझ म्हणून अंती दाचिल एकलच प्राण्यान तू माझ म्हणून नाही रे नाही कुणाच नाही रे नाही कुणाच नाही कुणाच नाही नाही कुणाच अंती नाचलं एकलच प्राण्या माझ म्हणून अंती नाचलं एकलच प्राण्या माझ म्हणून नाही रे नाही कुणाच नाही रे नाही कुणाच आज रंगला दरबार भरला आज रंगला दरबार भरला इंद्रदेवाचा आदेश आला ब्रह्मणाचे सभेला इंद्रदेवाचा आदेश आला ब्रह्मणाचे सभेला आज रंगला दरबार सजला इंद्रदेवाचा
आळवारे भगवंता सदा चालता बोलता सदा चालता बोलता हो सदा चालता बोलता आळवारे भगवंता आळवारे भगवंता सदा चालता बोलता सदा चालता बोलता सदा चालता बोलता आळवारे भगवंता आळवारे भगवंता सदा चालता बोलता सदा चालता बोलता सदा चालता बोलता आळवारे भगवंता आळवारे भगवंता सदा चालता बोलता सदा चालता बोलता सदा चालता बोलता की सदा सत्य बोला की सदा सत्य बोला की सदा सत्य बोला की सदा सत्य बोला राजा नावाचा देवला राजा नावाचा देवला आळवारे भगवंता आळवारे भगवंता सदा चालता बोलता सदा चालता बोलता सदा चालता बोलता नारायणं या मुनिवर या राजा इंद्राच्या अमरावतीवर स्वागत आहे आपलं. आज अचानक येण्याचं प्रयोजन तरी कळेल का मुनिवर्य? नारायण नारायण हे देवादिदेव इंद्रदेवा आपल्या चंडी प्रणाम. हे देवादिदेव इंद्रदेवा तिल्लोत्तमादेवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिल्लोत्तमादेवीच्या सुंदर नृत्यावर मोहित होऊन तिल्लोत्तमादेवी आणि यमराज याने एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अण्णासुर ठेवलं आहे. त्या बालकाच्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडते. त्याच्या पूर्वजांना झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने जन्म घेतला आहे. सर्व देवदेवतांना युद्धाचं आवाहन करून आता तो आपल्यावर स्वारी करू दे. सावत्र म्हणजे झालं. मुनिवर्य तुम्ही मला वेळोवेळी सावध केले त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. येतो आम्ही. ठीक आहे. वैकुंठपती विष्णुदेव अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि यमपुत्र अण्णासुर चला आपण देखील जाऊ हे महायुद्ध बघण्यासाठी. नारायण नारायण जीवा शिवाचे हे जडले नाते जीवा शिवाचे हे जडले नाते सफळ हे झाले काम सफळ हे झाले काम पाहिला कण कणवा पाहिला कण कणवा पाहिला कण कणवा शिवा शिवाचे जडले नाते शिवा शिवाचे जडले नाते सफळ झाले सफळ झाले कण कणवा
जीवाचे दडले नाते जीवा जीवाचे दडले नाते चपळा हे झाले का चपळा हे झाले का माधुरा कण कणवा पाहिला कण कणवा पाहिला कण कणवा शिवा शिवाचे जळले नाते शिवा शिवाचे जळले नाते सफळ झाले का सफळ झाले का पाहिला कण कणवा तेरा पाहिला कण कणवा तेरा पाहिला कण कणवा तेरा देहरूक्षी जीवाक्षी सोना मधुर करीतो भाक्षे बजुना मधुर करीतो भाक्षे बजुना मधुर करीतो भाक्षे जीवा जीवाच्या दादा गती जीवा जीवाच्या दादा गती सत्याचे भेटे सत्याचे भेटे पाहिला कण कणवा पाहिला कण कणवा पाहिला कण कणवा शिवा शिवाचे जळले नाते शिवा शिवाचे जळले
हॅलो, कृपया आयोजकांना एक नम्रतेची विनंती आहे. घोडा ज्या वेळेस नृत्य करेल त्यावेळेला घोडा बॅक की मारतो, त्या बॅक कीचा कृपया कोणाही रसिक बांधवाला त्रास होता कामा नाही. तेव्हा घोडा जेव्हा नृत्य करेल तेव्हा 15 आणि कृपया घोडा नृत्य सुरू होत असताना आयोजकांनी फटाके वाजवायचे नाहीत आणि शक्य असेल तर माझ्या सर्व रसिक बांधवांनी बसून घ्यायचं आहे, जेणेकरून मागे उभे असलेल्या सर्व रसिक बांधवांना या नृत्याचा आनंद घेता येईल. चला स्टार्ट. एक उत्कृष्ट